रॅली आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। दिल्ली येथील जंतर मंतर ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज निषेधार्थ ही रॅली निघते आणि अत्यंत द्वेषाने ही सर्व इचलकरंजीकर रस्त्यावर उतरलेले आहेत। अखेर आमच्या भारताचं असणारं भविष्य म्हणजे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्या जीवनावर जो घाला होतो, पेपर फुटतो, त्याचा निषेध म्हणून ही रॅली आता निघते। सर्व पक्षीय पदाधिकारी असू दे, विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असू दे, सर्व नागरिक या ठिकाणी तर रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि रॅलीचा थोडंच पोहोचेल मातृभूतामध्ये कुठे जाऊ नका। बघता फक्त शिवराजी न्यूज। नीट पेपर फुटीच्या माध्यमातून या देशातल्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे मनुष्यबळ विकास मंत्री तथा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 36 दिवसापासून जे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला मिळालेलं आजच्या धर्मेंद्र प्रधानांच्या यशामुळे एक खऱ्या अर्थानं सोन्याची झळाळी आलेली आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। याचं कारण कालच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे गुरमटपणाने बोलले होते की एनडीए सरकारमध्ये राजीनाम्याची पद्धत नाही आहे, ते काय यूपीए आहे काय? कारण यूपीएचे लोक संवेदनशील होते, जनभावनेची कदर करणारे होते। त्या सरकारचं नेतृत्व मनमोहन सिंगांच्या सारखा एक अर्थतज्ञ आणि संवेदनशील आणि सुसंस्कृत माणूस करत होता। आता टवाळखोरांची टोळी दिल्लीमध्ये राज्य करते आणि त्यामुळे अशी भाषा येते। त्याला उत्तर खऱ्या अर्थानं या देशातल्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे आणि ज्यांना सुप्रीम कोर्टाने सुद्धा झुरळ म्हणून झटकलेलं होतं, हिनवलेलं होतं, त्या झुरळाच्या मिशा यांच्या नाकात गेल्यावर त्यांना एवढ्या शिंका आल्या की यांना आता शिंका आवरेनाशा झाल्यात। धर्मेंद्र प्रधान ही झाकी आहे, अभि नरेंद्र बाकी आहे। कारण यांनी फार मोठा अत्याचार केलेला आहे। या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावलेले आहेत, धर्मामध्ये भांडणं लावलेले आहेत आणि देश दहशतीखाली ठेवलेला आहे। त्यांच्या पाठीमागे उभा राहणारे, त्यांच्यासाठी चळवळ करणाऱ्यांच्या पाठीमागे चौकशा लावणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि राजकीय नेत्यांचे पक्ष फोडणे, त्यांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावले, असे करून एक दहशत निर्माण केली होती। पण या सगळ्याला उत्तर या देशातल्या तरुणांनी दिलेलं आहे। 50 वर्षानंतर या देशामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे। कारण 50 वर्षापूर्वी स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये। त्यावेळी सुद्धा असंच म्हटलं जायचं स्वर्गीय इंदिरा गांधी यांची सत्ता जाणं अशक्य, परंतु ते शक्य करून दाखवलेलं होतं या देशातल्या तरुण पोरांनी जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या एका गांधीवादी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली। आणि आज तेच पुन्हा झालेलं आहे, आता सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की 12 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि आता उद्याचा सूर्य उगवणार आहे।